काँग्रेस अर्धी अर्धी वाटून घेऊ अशा प्रकारचं वक्तव्य केलंय काँग्रेसचे माजी नेते आणि सध्या भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी। काँग्रेसमध्ये असलेल्या होणाऱ्या संभाव्य फुटीच्या चर्चांवर नारायण राणे यांच्या वक्तव्याला विशेष महत्त्व आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नारायण राणे यांच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठी गेले होते। त्यावेळेला पत्रकारांनी दोघांनाही काँग्रेसच्या फुटीबद्दल प्रश्न विचारला असता नारायण राणे यांनी हे विधान केलंय। परत मला सांगा तुम्ही, पण ते काँग्रेसवाले म्हणून येत नाहीयेत, शिवसेनेत येत आहेत त्यांच्या, ते शिवसैनिक होणार। उलट ते चांगलं काम करतायत। शिवबंधन असेल अजून काय असेल? शिवसेना और हिंदुत्व के विचारों को अपनाएंगे तो शिवसेना और हिंदुत्व के विचारों को अपनाना चाहते हैं वो लोग, तो स्वागत होगा उनका। जो भी लोग कांग्रेस के हैं, जो संपर्क वो कांग्रेस करके नहीं रहेंगे ना, मगर एक तो शिवसेना इनके शिंदे के ग्रुप में शिवसैनिक करके जाएंगे, नहीं तो बीजेपी करके आएंगे। तो जो कांग्रेस बची है वो हम लोग बांट के लेंगे। म्हणजे काँग्रेसच्या बद्दल मी बोलत नाही, सभागृहात मी बोललेलो आहे। त्यांची जी काय फरफट सुरू आहे ते आपण पाहतोय, त्यामुळे मला काय आता कोणावर टीका करायचा माझा स्वभाव नाही। दरम्यान राज्यात पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ होणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे, कारण चर्चा तरी त्याच आहेत। काँग्रेसचे काही आमदार हे भाजपत सहभागी होऊ शकतात, तशा तयारीत आहेत असं बोललं जातं। मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्याचं पूर्णपणे खंडन केलंय। पाहूयात एक खास रिपोर्ट। काँग्रेसचे आमदार फुटीच्या मार्गावर, राज्यात लवकरच राजकीय भूकंप, काँग्रेस आमदारांमध्ये अस्वस्थता, भाजप काँग्रेसला देणार धक्का, शिवसेनेपाठोपाठ राज्यात आणखी एक राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जाते। काँग्रेसलाही फुटीचं ग्रहण लागण्याची शक्यता वर्तवली जाते। शिवसेनेतील बंडानंतर राज्यात सत्तांतर झालं असून आता भाजप काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। काँग्रेसमधील 8 ते 9 आमदार भाजपवासी होण्याची शक्यता वर्तवली जाते। काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कथित भेट घेतल्यानं नव्या राजकीय चर्चांना उधाण आलंय। गणेश दर्शनाच्या निमित्तानं आशिष कुलकर्णींच्या घरी ही भेट झाल्याची चर्चा आहे, मात्र उपमुख्यमंत्र्यांनी त्याचं खंडन केलंय। अशोक चव्हाणांनी कुठलीही भेट घेतलेली नाही, त्यांची माझी कुठलीही भेट झालेली नाही। ते तर एका ठिकाणी गणपतीच्या दर्शनाला मी पोचलो, ते पोचले, ते दर्शन घेऊन निघाले, तेवढ्यात मी पोचलो, असं तर सगळ्यांची होते, पण माझी त्यांची कुठलीही भेट झालेली नाही। ऑक्टोबर महिन्यात शिंदे सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होणार असून त्यावेळी काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये डेरे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जाते। काँग्रेसमधून महाराष्ट्रात कोणी फुटणार नाही या बातम्या आहेत, पण जी भाजप हे अभियान जे सुरू करते आहे, कारण की भाजपला लोकांना मुख्य मुद्द्यांकडून डायव्हर्ट करायचं आहे आणि त्यांची ही पॉलिसी अनेक वर्षापासून चाललेली आहे। कोणी नाराज जरी असलं तर त्याचा उपयोग नाराजीचा कधी करून घ्यायचा याची एक वेळ असते। आज त्याचा उपयोग आम्ही करणार नाही, प्रसंग येईल तेव्हा त्यांच्या नाराजीचा फायदा आम्ही करून घेऊ। अलीकडच्या काळात काँग्रेसला अंतर्गत वादानं ग्रासल्याचं दिसतंय। नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत ते उघड झालं। काँग्रेसचे प्रथम पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरेंचा पराभव झाला, तर दुसऱ्या पसंतीचे भाई जगताप निवडून आले। विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची 7 मतं फुटल्याचं उघड झालं। काँग्रेसच्या मतफुटीचा फायदा भाजपला झाला आणि प्रसाद लाड यांचा विजय सुकर झाला। त्या मतफुटीची काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घेत चौकशी करण्याचे आदेश दिले। त्यानुसार प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी हायकमांडला अहवाल सादर केला। एकीकडे विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं, तर दुसरीकडे शिंदे सरकारच्या विश्वासमत ठरावाच्या वेळी काँग्रेसचे आमदार विधिमंडळात उशिरा पोहोचल्यानं त्यांना मतदानाला मुकावं लागलं। त्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा समावेश होता, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या।
आता गणेशोत्सवाच्या निमित्तानं त्यांची फडणवीसांशी झालेली भेट त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पण गेल्या काही वर्षात जर का नजर टाकली, कोणी कोणी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली तर मात्र डोळे विस्फारतात. केंद्रीय मंत्री राहिलेले गुलाम नबी आझाद, गुजरातमध्ये मोठं बंड करून काँग्रेसमध्ये सहभागी झालेले हार्दिक पटेल, कॅप्टन अमरिंदर सिंग की जे 40 वर्ष काँग्रेसमध्ये होते, ज्योतिरादित्य शिंदे, एवढंच नाही तर एकेकाळी काँग्रेसच्या सरकारमध्ये केंद्रीय कायदा मंत्री राहिलेले कपिल सिब्बल, या सगळ्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. तिकडे शिवसेना आणि शिंदे गटात सुरू असलेल्या राजकीय संघर्षात आता भारतीय जनता पक्षानं सुद्धा उडी घेतली आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर हल्ला चढवलाय. उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुखांचे राजकीय वारसदार नसल्याची टीका दानवे यांनी केली. त्यामुळे आता भाजप विरुद्ध शिवसेना असा राजकीय सामना अधिक टोकदार होणार असं दिसतंय. भाजपनं पुन्हा शिवसेनेला डिवचलं. दानवेंची उद्धव ठाकरेंवर टीका. राजकीय वारशावरून जुगलबंदी. राज्यातल्या सत्तांतरानंतर शिवसेना भाजपमधला राजकीय संघर्ष काही थांबत नाहीये. दोन्ही बाजूचे नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. शिवसेना प्रमुखांच्या राजकीय विचारांच्या वारशावरून दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ते बाळासाहेबांचे वारस आहेत, बाळासाहेबाच्या प्रॉपर्टीचे ते वारस आहेत, बाळासाहेबाच्या विचाराचेही ते वारस होते. पण विचाराला तिलांजली देऊन दुसऱ्याकडे जे गेले, त्यामुळं बाळासाहेबाचे ते आता राजकीय वारस नाही राहिले, राजकीय वारस नाही राहिले ते आता. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या विचारांना तिलांजली दिल्याची टीकाही दानवे यांनी केली. एकीकडे भाजपकडून शिवसेनेवर हल्लाबोल केला जातोय, तर दुसरीकडे शिवसेनेतील बंडखोरीला भाजपची फूस असल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्यांकडून केला जातोय. शिंदे गटाच्या बंडानंतर राज्यात सत्तांतर झालं आणि भाजपच्या मदतीनं एकनाथ शिंदे यांनी सत्तेचा सोपान गाठला. सेनेतील बंडानं राज्यातली राजकीय समीकरणं एकदमच बदलून गेली. तर शिवसेना विरुद्ध भाजप शिंदे गट असा राजकीय संघर्ष आता जोरात आहे. शिवसेनेतल्या बंडानंतर शिंदे गटानं शिवसेना पक्ष संघटनेवर दावा केला. शिंदे गटानं थेट निवडणूक आयोगाकडे दाद मागितली आहे. खरी शिवसेना कुणाची यावरून राजकीय संघर्ष पेटलेला असतानाच आता भाजप नेत्यांनी बाळासाहेबांच्या विचारांच्या वारशावरून रान उठवलंय आणि उद्धव ठाकरे यांनाही डिवचलंय. त्यामुळे आगामी काळात हा राजकीय वाद आणखीन तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बातमी मंत्रिमंडळ विस्ताराची. या फोटोत आहे त्याप्रमाणे सध्या तरी ती कानगोष्टच आहे. कारण मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या नाराजांना 15 सप्टेंबरपर्यंत मंत्री करण्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटातल्या आमदारांना दिला होता. पण दुसऱ्या टप्प्यातल्या विस्ताराला ऑक्टोबर महिना उजाडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटातील नाराजी उघडपणे सुद्धा दिसू शकते. दरम्यान भाजपमुळेच नव्यानं विस्तार होण्यात अडचणी येत असल्याचं शिंदे गटाकडून दबक्या आवाजात बोललं जात आहे. आपल्याकडील नाराजांना शब्द दिल्याप्रमाणे विस्तार करण्याची शिंदे गटाची तयारी आहे असं बोललं जातं. पण भाजपकडून मात्र अद्याप होकार मिळालेला नाही असं सूत्रांचं म्हणणं आहे. तिकडे सणांच्या निमित्तानं मुंबईत भारतीय जनता पक्षानं शक्ती प्रदर्शन सुरू केलंय आणि याच मुद्द्यावरून आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधलाय. सणांचं राजकारण करणं योग्य नाही असं आदित्य ठाकरे यांनी ठणकावून सांगितलंय. दहीहंडी आणि गणेशोत्सवावर मुंबईत भाजपनं छाप पाडली आहे. दहीहंडीत भाजपच्या नेत्यांनी मुंबई आणि ठाणे परिसर पिंजून काढला होता. आता गणेशोत्सवात मुंबईत ठिकठिकाणी होर्डिंग्स लावून
भाजपनं मतदारांना साथ घातली आहे. दुसरीकडे आदित्य ठाकरेही विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देत आहेत. कुलाब्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाला भेट दिल्यानंतर जे कोणी राजकारण करतायत त्यांचा तो बालिशपणा असल्याचा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. तर 2 वर्षांनंतर नागरिक सणवारांचा आनंद घेत आहेत, त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून आनंद घेऊया असंही आदित्य ठाकरे म्हणाले. मी आपण बघत असाल लहानपणीपासून अनेक मंडळाशी फिरत असतो. आधी माझ्या वडिलांसोबत फिरायचो, आता मी वेगळं फिरतोय, साहेब पण सगळीकडे फिरत आहे. ही सवय राहिलेली आमची, कारण कसं असतं गणेश मंडळ आपली साधारण आपली काही काही पक्षाची मंडळ असतात, अनेक वेगळे वेगळे कार्यकर्ते एकत्र येतात, सणवार असतो, तरुण मंडळी सगळी उतरते आणि साजरा करत असते, तर त्यांना सगळ्यांना भेटायला आणि बापाचा आशीर्वाद घ्यायला. भाजपच्या होर्डिंगबाजीवरही आदित्य ठाकरेंनी निशाणा साधला. कुणाच्या आशीर्वादामुळे नव्हे तर गणपती बाप्पामुळे सगळं काही सुरळीत सुरू असल्याचा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला. आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेचा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी समाचार घेतला. जर हिंदुत्वाची विचारसरणी जर कोणाजवळ असेल तर ती फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीजवळ आहे. मग आमच्या विचाराचं लोकांमध्ये जाऊन आम्ही प्रदर्शन करणं किंवा आमचा विचार लोकांपर्यंत सांगणं, यासाठी जर आमची बॅनरबाजी कोणी करत असेल आमचे कार्यकर्ते, त्यात गैर काही नाही असं मला स्वतःला. गणेशोत्सवात सगळ्याच पक्षांनी भेटींचा धडाका लावलाय. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सगळ्याच पक्षाचे नेते बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत आहेत. मात्र निवडणुकीत बाप्पा विजयाचा आशीर्वाद कुणाला देणार हे निकालानंतर स्पष्ट होईल. प्रशांत वाघ आणि तुषार रुपनवरसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचं खासदार व्हावं अशी मागणी काही सामाजिक संघटनांनी केली होती. खासदार नाही तर किमान पालकमंत्री पद तरी घ्यावं अशी सुद्धा पुणेकरांची आग्रही मागणी होती. पण या दोन्ही मागण्यांवर खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट करून टाकली. फडणवीसांचा लोकसभा निवडणूक लढण्यास नकार, पुण्याचं पालकमंत्रीपदही स्वीकारण्यास नकार. मी महाराष्ट्रात नको का? फडणवीसांचा प्रतिसवाल. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवावी अशी मागणी ब्राह्मण महासंघानं केली होती. किमान फडणवीस यांनी पुण्याचं पालकमंत्रीपद तरी स्वीकारावं अशी गळ घालण्यात आली होती. पुण्यातून फडणवीस यांनी खासदारकी लढवावी यावर बरीच चर्चा झाली. पण आता खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. त्यांनी पुण्यातून निवडणूक लढवण्यास नकार दिलाय आणि हे सांगताना त्यांनी पुणेकरांना एक प्रतिसवालही केलाय. सर, एक उत्सुकता आहे, तुम्ही पुण्यामध्ये पालकमंत्री म्हणून येणार आहात अशी चर्चा आहे. नाही, मी पुण्याला पालकमंत्री म्हणून येणार नाही. मी लोकसभा लढवावी अशी तुमची काय इच्छा आहे? मी महाराष्ट्रात तुम्हाला नको आहे का? फडणवीस यांनी पुण्याचे खासदार आणि पालकमंत्री होण्यास नकार दिला असला तरी फडणवीसांचं पुण्यावर विशेष प्रेम आहे. पुण्यात राबवल्या जाणाऱ्या योजना, पुण्याचा मेट्रो प्रकल्प या सगळ्याचा फडणवीस यांच्याकडून झालेला पाठपुरावा यावरून फडणवीस यांचं पुणे प्रेम अधोरेखित होतं. फडणवीस यांनी स्वतः जाहीर केलेल्या भूमिकेमुळे पुणे लोकसभेसाठीचे दावेदार आणि पालकमंत्री पदाचे हक्कदार या सगळ्यांचा जीव भांड्यात पडलाय. गोविंद वाकडेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तिकडे पुण्याच्या विकासासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. ट्रान्सपोर्टची ताकद वाढवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं. पुण्यातले चार्जिंग स्टेशन सोलरवर आणणं गरजेचं असल्याचंही त्यांनी नमूद केलं. भविष्यात पुणे पालिकेचं 2 भाग करण्याचा प्रस्ताव येऊ शकतो असं विधान करायला ते विसरले नाही. नवीन नवीन वादाचे विषय कशाला काढतात? जेव्हा करायचं आहे तेव्हा आज राज्य सरकारसमोर आज तरी असा कुठलाही प्रस्ताव नाही. भविष्यात हे खरं आहे की हा प्रस्ताव असा येऊ शकतो, पण आज तरी तो नाही. मला अतिशय आनंद आहे की पुण्यामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आपण मेट्रोचं काम सुरू केलं. पहिला टप्पा पूर्ण झाला, दुसरा टप्पा पूर्ण होतोय. एक देशातली जी पहिली PPP मेट्रो ही आपण पुण्यामध्ये सुरू केली, त्याचंही काम आता अतिशय वेगानं या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये मेट्रोचा विस्तार देखील आपण करणार आहोत आणि या माध्यमातून
एक प्रकारे इंटिग्रेटेड पद्धतीचं आपण निश्चितपणे या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम ही उभी करणार आहोत. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला असाही सल्ला देईल की आता या ज्या इलेक्ट्रिक बसेस आपण चार्जिंग करतोय, चार्जिंग स्टेशन सुरू केले आहेत, सगळे चार्जिंग स्टेशन हळूहळू पूर्ण 100% सोलरवर आणले पाहिजेत. कारण आपण अल्टरनेट फ्युएलचा विचार केला तर 100% अल्टरनेट फ्युएल असली पाहिजे. तर त्याही दृष्टीने आणि याचा एक प्रयोग आपण मागच्या काळामध्ये नागपूरला केला, तो यशस्वी झाला आहे. आणि म्हणून निश्चितपणे हे संपूर्ण चार्जिंग जे आहे हे सोलरवर आपण येत्या काळामध्ये करूया. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. पुणे फेस्टिवलचं आज मोठ्या दिमाखात उद्घाटन करण्यात आलं. यावेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. खरं तर मी मुख्यमंत्री असतानाच कलमाडी यांनी मला पुणे फेस्टिवलला बोलावलं होतं, मात्र पोहोचेपर्यंत उपमुख्यमंत्री झालो म्हणूनच आधी बोलण्याची परवानगी मागितली, नाहीतर कार्यक्रम संपेल आणि तोपर्यंत मंत्री आणि आमदार व्हायचो, असं फडणवीस यांनी म्हटलं आणि सभागृहात एकच हशा पिकला. आपल्या राजकीय बायोडेटात पुणे फेस्टिवलचा समावेश करण्याची संधी दिल्याबद्दल कलमाडी यांचे फडणवीस यांनी आभार मानले. खरं म्हणजे यापूर्वीच कलमाडीजींनी मी मुख्यमंत्री असताना मला या पुणे फेस्टिवलमध्ये निमंत्रित केलं होतं. मी तेव्हा निघालो आणि इथे पोचता पोचता उपमुख्यमंत्री झालो. आणि म्हणूनच मी पहिल्यांदा बोलून इथनं जाण्याची परवानगी घेतली आहे. कारण कार्यक्रम संपतपर्यंत उपमुख्यमंत्र्याचा मंत्री झालो आणि मंत्र्याचा आमदार झालो तर कोण रिस्क घेईल. या पुणे फेस्टिवलमध्ये कलमाडीजी आपण मला निमंत्रित केलं. खरं म्हणजे असं असतं की राजकारणातला एक बायोडाटा असतो आणि त्या बायोडाटामध्ये पुणे फेस्टिवल नसतं तर तो माझा बायोडाटा जरा अर्धवटच राहिला असता. आणि म्हणून तुम्ही तो पूर्ण केला, त्याबद्दल तुमचे अतिशय मनापासून आभार मानतो. तिकडे वाहतूक कोंडीला वैतागलेल्या पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी. कारण पुण्यात येत्या काळात फ्लाईंग बसचा प्रकल्प आणण्याचा केंद्राचा विचार आहे. पुणे महानगरपालिकेनं फ्लाईंग बसचा प्रस्ताव पाठवल्यास त्यावर तातडीनं अंमलबजावणी केली जाईल असं आश्वासन केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी दिलं आहे. पुणेकरांचा फ्लाइंग बसनं प्रवास. पुण्यात फिरा बिनधास्त उडत. पुण्यात हवाई सफरीचा प्लॅन. पुणेकरांनो, आता ट्रॅफिक जामचं टेन्शन घेऊ नका. प्रत्येक सिग्नलवर थांबण्याची आता गरज नाही. कारण पुण्यात येत्या काळात हवेत उडणारी बस येण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पुणेकरांसाठी हे गिफ्ट प्लॅन केलंय. पुण्यातल्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी त्यांनी बैठक बोलावली. या बैठकीत पुण्यातल्या वाहतूक समस्येवर फ्लाइंग बस हा उपाय असल्याचं नितीन गडकरींनी सांगितलं. पुण्याचा एक अभ्यास करून पुण्याची PMRD त्यांच्याकडनं करून लेटेस्ट टेक्नॉलॉजी उपयोग. आता आमच्याकडे एक हवेत उडणारी बस आहे, म्हणजे अशी ती 150 लोक बसतात आणि वरच्यावर हवेत उडून जातो. ती आता त्याचे सगळे डॉफल बेअरची आहे. आत्ता माझ्याजवळ डिझाईन नव्हता, मी ते एकदा पुण्याच्या लोकप्रतिनिधी बघावं. तर आता त्याच्याकरता आमच्याकडे पैसे आहेत, तर ते वरच्यावरून जर ट्रॅफिक काही केलं तर फायदा. एवढंच नाही तर केबल कार आधारित ट्रॉली बस सेवाही सुरू करण्याच्या प्रस्तावावर येत्या काळात विचार होऊ शकतो असं त्यांनी सांगितलं. एक ट्रॉली बस आहे, म्हणजे डबल डेकर बस आता इलेक्ट्रिक मी आता परवाच मुंबईत सुरू केली, ती पुण्यात सुरू केली तर पुण्यात कॅपॅसिटी वाढेल. त्यामुळे डबल डेकर बसेस इलेक्ट्रिक पण आणि त्याच्याचबरोबर बस जोडते, असे 2 बसेस जोडतात, ती इलेक्ट्रिक केबलवर चालते. आता इलेक्ट्रिक बसची किंमत 1.25 कोटी आहे आणि या तेवढ्याच कॅपॅसिटीच्या या जोडणाऱ्या बसची ट्रॉली बसची किंमत 60 लाख रुपये. त्यामुळे कॅपिटल कॉस्ट कमी आहे, त्याच्यात ती केबलवर चालते. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने अशा प्रकारची काही योजना तयार केली तर याला आम्ही पैसे देऊ शकतो. त्यामुळे पुणेकरांना आता वाहतूक कोंडीची डोकेदुखी काही दिवसांचीच आहे.
फ्लाइंग बसमध्ये बसून पुण्यातल्या पुण्यात हवाई सफरीचा आनंद लुटता येणार आहे. पण त्यासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तिकडे पुणे महानगरपालिकेचं विभाजन करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. प्रामुख्यानं क्षेत्रफळाच्या दृष्टीने पुणे महानगरपालिका देशातील सगळ्यात मोठी महापालिका आहे आणि त्यामुळे विभाजन करून 2 महापालिका कराव्यात असं मत राजकीय वर्तुळात व्यक्त केलं जात आहे. पुणे पालिकेचं होणार विभाजन, पुणे तिथे पालिका उणे, भविष्यात विभाजनाच्या प्रस्तावाची शक्यता, निवडणुकीच्या तोंडावर नवा वाद. पुणे महानगरपालिका क्षेत्रात 23 गावांचा समावेश झाल्यानं 244 वर्ग किलोमीटर इतकं प्रचंड पालिकेचं क्षेत्रफळ झालंय. परिणामी पुणे महापालिकेच्या कामांसाठी मनुष्यबळ नियोजन करणं हे जिकरीचं ठरतंय. प्रशासकीय कामांना उशीर होतो, त्यामुळे पालिकेचं विभाजन करावं असं मत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं. कुठल्याही महानगरपालिकेपेक्षा मोठं भौगोलिक क्षेत्र आपण करून ठेवलं. कुठून देणार आहोत आपण फॅसिलिटी? आणि त्यामुळे पुणे महानगरपालिकेचे आता किमान 2 भाग करण्याची आवश्यकता आहे. मी हे राजकीय भाषण करत नाही. शेवटी युनिट जेवढं छोटं होईल तेवढं ते मॅनेजेबल होतं. पालिकेच्या विभाजनाची आधी सुद्धा चर्चा झाली होती. 2013 मध्ये तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी हडपसर परिसर केंद्रस्थानी ठेवून महापालिका करावी अशी योजना मांडली, पण त्यावेळेला स्थानिकांनी मोठा विरोध केला. आता नव्यानं चर्चा सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं विभाजन झाल्यास हरकत नसल्याचं म्हटलंय. मात्र निवडणुकांच्या तोंडावर संभ्रम वाढवण्याचा प्रयत्न होत असल्याची टीकाही केली आहे. तर पालिकेत 5 वर्ष असताना हा प्रस्ताव का दिला नाही असा प्रश्न काँग्रेसनं उपस्थित केलाय. ज्या ठिकाणी भाजप कमकुवत आहे तो भाग तोडून वेगळा करायचा आणि मग या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीने पुण्याला तोडण्याचा प्रयत्न करायचा, असा प्रयत्न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या संदर्भात निश्चित आवाज उठवेल. पण एकूणच वाढतं पुणे आणि भविष्यातलं पुणे या दृष्टीने जर 2 महानगरपालिका होणार असतील आणि त्या नियोजनबद्ध होणार असतील तर त्याचं निश्चित आम्ही स्वागत करू. पुणे शहराचं उत्पन्न स्रोत काय राहणार, राज्य सरकार आपल्याला काय देणार, पुणेकरांचं मत काय, तुम्ही कोणतेच विषय न करता की आले आपलं मनाला आलं आणि पुणे शहराचे 2 तुकडे आम्ही करू. म्हणूनच आम्ही पुणे शहराच्या नागरिकांना सांगतो, बाहेरनं आलेल्या व्यक्तीला आपण स्थान दिलं की तो आपल्या अशा घरामध्ये वाटण्या करतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पालिकेच्या विभाजनाचा कोणताही प्रस्ताव राज्य सरकारपुढे नसल्याचं स्पष्ट केलंय. नवीन वादाचे विषय कशाला काढतात? जेव्हा करायचं आहे तेव्हा आज राज्य सरकारसमोर आज तरी असा कुठलाही प्रस्ताव नाही. भविष्यात हे खरं आहे की हा प्रस्ताव असा येऊ शकतो, पण आज तरी तो नाही. राज्य सरकारसमोर पालिकेच्या विभाजनाचा प्रस्ताव नाही, मात्र भविष्यात विभाजन होणारच नाही असं मात्र सांगता येत नाही. परिणामी पालिका निवडणुकांच्या आधी नव्या वादाला सुरुवात मात्र नक्कीच झाली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. उडणारी बस, पुण्याचं विभाजन, सगळं कसं एकदम ओके. वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी कौतुकाची, अभिमानाची. भारतीय नौदलात सगळ्यात सामर्थ्यशाली अशी INS विक्रांत ही युद्धनौका सहभागी झाली. या ऐतिहासिक क्षणासोबतच आणखीन एक ऐतिहासिक अशा प्रकारची घटना घडवून आणली गेली. ती म्हणजे भारतीय नौदलाच्या ध्वजावर छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेची छटा आता दिसणार आहे. अष्टकोनी पद्धतीचं नौदलाचं चिन्ह देखील आजपासून नौदलाच्या झेंड्यावर फडकू लागलाय. दस्तूर खुद्द पंतप्रधानांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि त्यांच्या सागरी आरमाराचं कोडकौतुक केलं. पाहूयात. भारतीय नौदलाला मिळाला नवा ध्वज. नव्या ध्वजावर छत्रपती शिवरायांची राजमुद्रा. सर्व ब्रिटिश खुणा हटवल्या. सेंट जॉर्ज क्रॉस हटवला. नौदलाला मिळणार नवी प्रेरणा.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून तब्बल 4 वेळा भारतीय नौदलाचा ध्वज बदलण्यात आला. मात्र प्रत्येक वेळी त्यात ब्रिटिश राजवटीचं एक प्रकारे प्रतीक असणाऱ्या 2 लाल रंगाच्या रेषा असायच्या. या रेषांना सेंट जॉर्ज क्रॉस असं म्हटलं जायचं. मात्र आता भारतीय नौदलाला नवा ध्वज मिळाला असून त्यावरून सर्व प्रकारच्या ब्रिटिश खुणा काढून टाकण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते INS विक्रांत नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर नौदलाच्या या नव्या ध्वजाचं देखील अनावरण करण्यात आलं. आजपासून छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन नौदलाचा नवा ध्वज समुद्रात आणि आकाशात फडकेल असे गौरवोद्गार दस्तूर खुद्द पंतप्रधान मोदींनी काढले. नवीन सूर्य की नई प्रभा, नवीन सूर्य की नवीन प्रभा, नमो 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 स्वतंत्र भारत की ध्वजा, नमो नमो नमो. आज इसी ध्वज वंदना के साथ मैं ये नया ध्वज नौसेना के जनक छत्रपति वीर शिवाजी महाराज को समर्पित करता हूं. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील नव्या ध्वजाबाबत आणि त्यावरील शिवमुद्रेच्या समावेशाबाबत भरभरून कौतुक केलंय. स्वराज्याची निशाणी असलेलं आमची जी शिवमुद्रा आहे त्या शिवमुद्रेचं ची प्रेरणा घेऊन आता आमच्या भारतीय नेव्हीचा नवा झेंडा, नवी निशाणी या ठिकाणी आज फडकली आहे. मी त्याबद्दल आमच्या नेव्हल फोर्सेसचं आणि माननीय पंतप्रधानांचं, डिफेन्स मिनिस्टरचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. भारतीय नौदलाच्या ध्वजात आतापर्यंत स्वातंत्र्यानंतर 4 वेळा बदल झाले. नव्या ध्वजाच्या वैशिष्ट्यावर एक नजर टाकूयात. नौदलाच्या या नव्या ध्वजामध्ये डाव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यात भारताचा तिरंगा आहे, तर उजव्या बाजूला अष्टकोनी आकारामध्ये निळ्या पार्श्वभूमीवर सोनेरी रंगात अशोक स्तंभ आणि नौकांचा नांगर काढण्यात आलाय. या अष्टकोनी आकाराला सोनेरी रंगात दुहेरी किनार काढण्यात आली आहे. सर्वात बाहेरची किनार ही जाड आणि त्याच्या आतील किनार ही काहीशी बारीक आहे. भारतासह आतापर्यंत कोणकोणत्या देशांनी त्यांच्या नौदलाच्या ध्वजात बदल केले त्यावर एक नजर टाकूयात. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि कॅनडा, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि पाकिस्तान. ऑस्ट्रेलियानं 1967 साली, न्यूझीलंडनं 1968 साली, कॅनडानं 2013 साली हे बदल केले. आतापर्यंत भारतीय नौसेनेच्या ब्रिटिश ध्वजावर गुलामगिरीचं चिन्ह होतं, पण आता ध्वजात केलेल्या नव्या बदलानं आणि शिवमुद्रेच्या समावेशानं सैन्यालाही स्फूर्ती मिळेल आणि त्यांचं साहस आणि धाडस वाढायला निश्चित मदत होईल यात तीळमात्र शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पण ही गौरवगाथा इथेच थांबत नाही, तर संपूर्ण भारतीय बनावटीची INS विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका सुद्धा आज नौदलाच्या सेवेत दाखल झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज कोच्ची इथे जो खास सोहळा झाला, यामध्ये INS विक्रांत भारतीय नौदलाच्या ताफ्यात दिमाखात सहभागी झाली. आता शत्रूला भरणार धडकी. भारतीय सामर्थ्याचं नवं प्रतीक. भारतीय नौदलात विराट बाहुबली. INS विक्रांत नौदलाच्या सेवेत. स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका. भारतीय नौदलाकडे आता INS विक्रमादित्य या विमानवाहू युद्धनौकेच्या साथीला INS विक्रांतची भक्कम अशी साथ मिळणार. आज कोचीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते एका शानदार कार्यक्रमात INS विक्रांतचा नौदलात समावेश करण्यात आला.
विमानवाहू युद्धनौका बांधण्याचं तंत्रज्ञान हे अत्यंत आव्हानात्मक समजलं जातं. विमानवाहू युद्धनौका बांधणं हे जगात आतापर्यंत फक्त मोजक्याच देशांना शक्य झालंय. यात भारताचीही भर पडली आहे. भारतीय सामर्थ्याचं प्रतीक म्हणजे विक्रांत. प्रत्येक भारतीयासाठी INS विक्रांत म्हणजे स्वाभिमान अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी INS विक्रांतच्या सामर्थ्याचा गुणगौरव केलाय. INS विक्रांत ने देश को एक नए विश्वास से भर दिया है. देश में एक नया भरोसा पैदा कर दिया है. आज विक्रांत को देखकर समंदर की ये लहरें आह्वान कर रही है. वेळी 7,500 नॉटिकल मैल अंतर कापण्याची विक्रांतची क्षमता आहे. देशाच्या तिन्ही बाजूला असलेल्या अथांग समुद्रावर वर्चस्व ठेवण्यात भविष्यात INS विक्रांत मोलाची कामगिरी बजावेल यात शंका नाही. विशेषतः भारताजवळच समुद्रात चीनच्या नौदलाच्या वाढत्या हालचालींना शह देण्याचं काम INS विक्रांतच्या माध्यमातून आणखी आक्रमकपणे करणं नौदलाला शक्य होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता अन्य काही बातम्या. अवघ्या 3 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे नाशिकच्या सिन्नर शहरात हाहाकार उडाला होता. सरस्वती नदीनं अतिशय रौद्र रूप धारण केलं. त्यामुळे नदीकाठची घरं जमीनदोस्त तर झालीच, पण शहरातल्या रस्त्यांना नदीचं रूप आलं होतं. सिन्नरवासियांवर आसमानी संकट कोसळलं आणि अतिवृष्टीग्रस्तांचे डोळे आता राज्य सरकारच्या मदतीकडे लागलेत. सिन्नरमधील रहिवाशांवर जणू आसमानी संकट कोसळलंय. आखे भांडे गेले, पत्रे गेले, गॅसची टाकी गेली, काहीच राहिलं नाही आमचं. फक्त अंगावरच्या कपड्यावरती ते राहिली सर्व. तरी काय करावं, आमचा नवरा मरून गेला, काय करायचं. रात्री 8 वाजण्याच्या सुमाराला जणू सिन्नरवर आभाळ कोसळलं. ढगफुटी सदृश्य पावसामुळे अवघ्या काही मिनिटांमध्ये होत्याचं नव्हतं झालं. रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं होतं. लोकांना काही कळायच्या आत पावसाच्या पाण्यानं शहरातील अनेक भागांना वेढा घेतला. पुराच्या पाण्यात घरात होतं नव्हतं सगळं वाहून गेलं. काहीच निघालं, अख्खं गेलं. पत्रे खाली दाबले, भीती पडल्या चौकून, भांड कुंड समजा गेलं. याचे रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड काहीच नाही निघालं. पै पै करून उभा केलेला संसार पावसाच्या पाण्यात वाहून गेला. जीव वाचवण्यासाठी लोकांनी अंगावरच्या कपड्यांनिशी घर सोडलं. त्या आसमानी संकटांनी सगळं काही हिरावून नेलंय. आता पुन्हा संसार कसा उभा करायचा असा प्रश्न इथल्या रहिवाशांना पडलाय. आपल्याकडे पाणी आलं, त्याच्यामध्ये पाण्यामध्ये आम्हाला पळायची सोय नाही राहिली. गाई पळवलं, मग निघून या काही पाणी आलं गेलं, मग आम्हाला सुद्धच नाही राहत. सारं दाबून गेलं, काही वाहून गेलं, काही फक्त एवढी डबडेली, एवढे पुस्तकं लेकरायची भिजून गेली माझी, नुकसान झाली एवढी माझी. तर काय करावा, अंगावरचा कपडाच राहिला एवढा फक्त. डोळ्यात पण पाणी काय मग ये वाटत ना थोडं बांध या कसं पडून राहिलं मी. तरी काय करावं, आमचा नवरा मरून गेला, काय करायचं. नदीच्या कडेला असलेल्या घरांना पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसलाय. अचानक पाणी घरात शिरल्यामुळे नागरिकांना वाचवण्याकरता प्रशासनाला JCBची मदत घ्यावी लागली. रात्रीच्या वेळी पावसानं जोर धरल्यामुळे मदत कार्यात अनेक अडचणी आल्या. राहणाऱ्या परिसरातील नागरिकांनी रेस्क्यू ऑपरेशन करून त्या लोकांना बाहेर काढलं. अक्षरशः दोरीचा नाडा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सुतळी बांधून दगड फेकून त्यांना बाहेर काढणं. लहान लहान मुलं
पत्र्यावर चढले होते त्यांना बाहेर काढणं एवढे मोठं ऑपरेशन होतं की सरस्वती नदीला आलेल्या पुरामुळे सिन्नर शहरात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. तब्बल 4 ते 5 किलोमीटरच्या परिघातील घरं आणि दुकानांना पुराच्या पाण्याचा फटका बसला. या पावसामुळे केवळ नदीकाठच्या घरांचंच नुकसान झालं असं नाही, तर सिन्नरच्या बाजारपेठेतील दुकानं पाण्याखाली गेली. जवळपास 400 ते 500 दुकानांना पुरता तडाखा बसलाय. पूर्ण नुकसान झालं. जवळजवळ 10-12 फूट पाणी होतं पूर्ण टोटल लॉस झालं, म्हणजे पूर्ण अख्खा वल्ला माल झाला. माझा इंजिनियरचा ऑफिस आहे, माझे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट आता त्याच्यात गेले. पंचनामा करायला सकाळी फोन केला तर अजूनपर्यंत कोणी झालं नाही. पावसाच्या हाहाकारानंतर प्रशासनाकडून पंचनामा करण्यात येत नसल्यामुळे संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून राज्य सरकार विरोधात आंदोलन केलं. एक घर सहीचं राहिलं नाही. पुरीचे 12वीचे पोरांचे 12वीचे पुस्तक सुद्धा भिजून वल्ले झालेले. तिला आज शाळेत जायचं पेपर आहे तरी कुणी कशावर लिहिल ती सांगा. नागरिकांच्या आंदोलनानंतर प्रशासनाला जाग आली आणि तातडीनं नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी दिले. सकाळपासून आता सगळं स्वच्छतेचं काम सुरू आहे. आता मी नागरिकांशी बोलले. नागरिकांचा महत्त्वाचा विषय आहे की पंचनामे, तर पंचनाम्याला आता तत्काळ सुरू करण्याबाबत मी प्रत्येक विभागाला आदेशित केलेला आहे आणि त्यानुसार आता ते पंचनामे करून शासनाकडे आम्ही पाठवणार आहोत. सिन्नर शहराच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारची घटना घडली आहे. ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेकडो घरं आणि दुकानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शेकडो संसार उघड्यावर आलेत. त्यामुळेच नुकसानग्रस्त कुटुंबांच्या नजरा राज्य सरकारच्या मदतीकडे लागल्या आहेत. पण गणेशोत्सवात बिझी असलेल्या मंत्र्यांना सिन्नरवासियांच्या वेदनेची जाणीव कधी होणार हाच खरा प्रश्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. अक्षरशः होत्याचं नव्हतं झालं. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबईतल्या मुंबादेवी परिसरात गणपतीचा मंडप उभारण्यावरून एका महिलेला मारहाण करण्यात आली होती. मनसेचे उपविभाग प्रमुख विनोद अर्गिले यांच्याकडून 2 दिवसांपूर्वी हा प्रकार घडला होता. त्यांच्यावर मनसेकडून कारवाई करण्यात आली. पण ही कारवाई केवळ दिखावा आहे की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण केवळ अर्गिले यांना मनसेनं बडतर्फ न करता पदमुक्त केलाय. त्यामुळे महिलेवर हात उचलणाऱ्या अर्गिलेंची मनसे पाठराखण तर करत नाही ना. अर्गिलेंना कोण वाचवतंय असा प्रश्न उपस्थित होतो. काय घडलं होतं, कसं घडलं होतं तेही पाहूयात. 1 सप्टेंबर 2022ला कामाठीपुरा परिसरात घडलेली घटना, जे पाहून मन विषण्ण झालं. पक्षाध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांनी महिलांचा सदैव आदर केलेला आहे. अशाच प्रकारचा सक्त आदेश कार्यकर्त्यांना सुद्धा दिलेला होता. पण घडलेल्या घटनेच्याबद्दल पक्षाच्या वतीनं मी दिलगिरी व्यक्त करतो. पक्षानं याबद्दल अत्यंत कठोर भूमिका घेतली असून त्याचा एक भाग म्हणून कामाठीपुरा विभागातील उपविभाग अध्यक्ष विनोद अर्गिले याला पदमुक्त करण्यात येत आहे. भविष्यात या प्रकरणाची अत्यंत प्रत्यक्ष माहिती घेऊन आणि सखोल चौकशी करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल. महिलांचा आणि ज्येष्ठांचा आदर राखलाच गेला पाहिजे असं बाळा नांदगावकर यांच्या सहीनं मनसेनं एक पत्रक जारी केलं आहे. मनसेचे उपविभागीय प्रमुख विनोद अर्गिले यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टानं 3ही आरोपींना 15,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. तिकडे नाशिकच्या सिडको भागात एक हृदयद्रावक घटना घडली. विशाल कुलकर्णी यांच्याकडे त्यांच्या 4 वर्षाच्या ग्रीष्मा या मुलीनं आईस्क्रीमचा हट्ट धरला. आपल्या मुलीसह ते आईस्क्रीम खरेदी करण्यासाठी एका मेडिकल स्टोअरमध्ये गेले. ग्रीष्माला जे आईस्क्रीम हवं होतं ते पाहण्यासाठी ती फ्रीजवर चढली. तिचे पाय ओले होते आणि तिला फ्रीजचा अचानक शॉक लागला. अवघ्या काही क्षणात ती बेशुद्ध पडली. ही सगळी घटना CCTVत कैद झाली. तिला रुग्णालयात नेऊन वाचवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले, पण ते सगळे अयशस्वी ठरले. वडील आईस्क्रीम ठरवून त्यांना पेमेंट देत असताना
ते फ्लेवर बघत असताना ती सहज आपल्या त्या जवळ गेली, बॉक्सजवळ, आणि ती अचानक शॉक लागून ती जागेवरच कोसळली. एक फ्रॅक्शन्स ऑफ सेकंडमध्ये ही घटना घडली. डॉक्टरांकडे नेलं, 2-3 दवाखान्यामध्ये नेलं, परंतु काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला नाही. अमरावतीमध्ये गेल्या 24 तासात 4 हत्या झाल्यानं एकच खळबळ उडाली. यात ग्रामीण भागातील धारणीमध्ये 2 आणि अमरावती शहरात 2 हत्या झाल्यात. धारणी तालुक्यात बैल चारण्यातून झालेल्या वादात 40 वर्षीय महिलेवर बलात्कार करून नंतर तिची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली. या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली, तर दुसरीकडे धारणीतच ससुदा गावात मद्यपी भावानं भावाची हत्या केली. मनपा संकुलाच्या जवळ शुभम गुल्हाने या 25 वर्षीय युवकाची काठीनं बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. अन्य घटनेत शहरातल्या फ्रेझरपुरा इथे पोलीस स्थानकाच्या हद्दीत भानखेडा मार्गावर एका 45 वर्षीय इसमाची चाकूनं गळा कापून हत्या करण्यात आली. पोलिसांनी 4 आरोपींना अटक केले. या प्रकारामुळे आमदार रवी राणा यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. जळगाव शहरातील उद्योजक खूपचंद साहित्या यांनी विविध गणेश मूर्तिकारांकडे कोणत्याही प्रकारे किमतींची घासाघीस न करता गणेशोत्सवानंतर शिल्लक राहिलेल्या सर्व मूर्ती खरेदी केल्या. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी याआधी कधीही गणेशाची स्थापना केलेली नव्हती. त्यांनी 1008 लहान, मध्यम आणि मोठ्या मूर्तींची रक्कम त्या विक्रेत्याला पूर्णतः अदा केली. या प्रसंगामुळे तर काही विक्रेत्यांना अश्रू अनावर झाले. अनेकांनी व्याजासह रकमांची उचल घेतली होती. वॉटरप्रूफिंग, टेंट, वाहतुकीचा खर्च अशा सर्व प्रकारच्या गोष्टी झाल्यानंतर शिल्लक मूर्तींमध्येच खरं तर नफा असतो. पण या मूर्ती वर्षभर सांभाळायच्या कशा, पॅकिंग कशा करून ठेवायच्या याची चिंता अनेक छोट्या छोट्या व्यावसायिकांना असते. पण या व्यावसायिकांची चिंता या उद्योजकानं दूर केली. जवळपास 1008 गणेश मूर्त्या ज्या गणेशाची स्थापना झाल्यानंतर दुकानदारांकडे शिल्लक राहिलेल्या होत्या, त्या मूर्त्यांची विटंबना कुठे होऊ नये म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला की या सर्व मूर्त्या मी घेईल, आणि जेणेकरून जे छोटे व्यापारी ज्यांनी कुठून तरी पैसे आणून हे केलेले असतात, गणपती घेतलेले असतात, तर त्यांना कुठेतरी दिलासा मिळावा म्हणून त्यांनी मागितलेल्या रकमेला हे गणपती घेतले आणि आज या ठिकाणी त्यांची स्थापना केलेली आहे. गणपती बाप्पाचं आगमन सर्वांना सुखकारक असतं, सर्वांच्या घरात गणपती बसत असतात, परंतु उर्वरित गणपती बाप्पांची विटंबना होऊ नये म्हणून हा आगळा वेगळा निर्णय खूपचंद साहित्य यांनी घेतला. मैं अपने जीवन में हर बिजनेस के दौर में गुजर चुका हूँ. इस बार जितने गणपति के स्टॉल लगे थे ना, मुझे निश्चित ही लग रहा मरने के दिन है, काफ़ी गणपति बिकेंगे नहीं, और मैंने ऐसा निर्णय लिया भाई ये लोग कुछ जितने लोग बच सकते हैं अपन बचा सकें. इसके लिए मैं रात को 12 बजे निर्णय लिया. सारी गणपति जितनी मिली मैंने परचेस की और भावना तब मैं यहाँ रखी, और इसका शनिवार दिन विसर्जन करूँगा, वो भी बहते पानी में. बहता पानी अगर जलगांव में नहीं दिखाई दिया तो समुद्र तक चले जाऊँगा, पर बहते पानी में करूँगा. तिकडे ढोल ताशांच्या गजरात अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं बाप्पाला निरोप दिला. दरम्यान यावेळेला शिल्पा शेट्टीनं ढोल ताशांच्या तालावर ठेकाही धरला. खरं तर शिल्पा शेट्टीचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे, पण तरीही गणपती बाप्पाला निरोप देताना शिल्पाचा हा नाच अनेकांनी सोशल मीडियावर त्यावर भरभरून प्रतिक्रियाही दिल्या. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.